बडे मुद्देच्या सुरुवातीलाच मला आज एक आवाहन करायचं आहे महाराष्ट्रातल्या तमाम पुरुषांना। जर तुमच्या स्वतःच्या हिमतीवर गाड्या, घोड्या, सोनं, नाणं, फ्लॅट एवढंच काय घड्याळ आणि मोबाईल घेण्याची धमक असेल ना, जर मनगटात तो दम असेल ना, तरच त्यांनी लग्न करावं, अन्यथा त्यांनी खुशाल वळू बनून फिरावं। मुलींच्या आईबापाच्या जीवावर चैन करणाऱ्यांनी लग्न करून मुलींची आयुष्य उद्ध्वस्त करू नये आणि मुलींनीही दिखाव्याच्या फिल्टरवर भाळून आयुष्याची राख रांगोळी करून घेऊ नये। हे आवाहन करण्याचं कारण म्हणजे पुण्यात एका फॉर्च्युनरमध्ये फिरणाऱ्या स्टँडर्ड भिकार मानसिकतेच्या लोकांनी एका निष्पाप मुलीचा जीव घेतला हुंड्यासाठी। हा काही महाराष्ट्रातला पहिला हुंडाबळी नाहीये, पण एका सुशिक्षित, प्रतिष्ठित आणि गडगंज श्रीमंत कुटुंबात हुंड्याच्या हव्यासा पायी गेलेला हा बळी आहे। म्हणून अवघ्या महाराष्ट्राचं समाजमन आज सुन्न आहे। खरं सांगू, पुण्यातल्या या घटनेनं आपल्या मनातल्या अनेक संकल्पनांना तोडून मोडून टाकलं। संकल्पना सुशिक्षित म्हणजे पुढारलेले, प्रतिष्ठित म्हणजे प्रेमळ आणि श्रीमंत म्हणजे दिलदार, सगळं काही तुटून पडलो। सुशिक्षित रूढीवादी निघाले, प्रतिष्ठित हे क्रूर निघाले आणि श्रीमंत मनाचे दरिद्री निघाले। लक्ष्मी म्हणून घरात आलेल्या प्रत्येक सुनेचा हागवणी कुटुंबियांनी जो छळ मांडला तो संताप आणणार आहे, तळपायाची आग मस्तकात नेणार आहे। वाईट याचं वाटतंय की हे या महाराष्ट्रात घडतंय, त्या महाराष्ट्रात घडतंय ज्या महाराष्ट्रानं सुधारणेचा वसा घेतला, जिथं चळवळीची मोठी परंपरा आहे। अरे कर्तृत्ववान महिलांची पिढ्यानपिढ्यांची तर फौज आहे। जिजाऊ, सावित्री आणि रमाईंचा हा महाराष्ट्र आहे ना, पण आज हे कळायलाच मार्ग नाहीये की आम्ही काळाच्या सोबत पुढे चाललोय की काळाच्या मागे चाललोय।